हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम खमंग आणि रुचकर अशा शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। मी इथे एक पॅन घेतला आहे। पॅनमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। इथे कच्च्या शेंगदाण्यांचा वापर करायचा आहे। शेंगदाणे चांगले कुरकुरीत खमंग होईपर्यंत त्यांना हाय फ्लेमवरती भाजून घेतलं। मग त्यानंतर ते शेंगदाणे मी सालीसकट मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून घेतलेले आहेत। आता शेंगदाणे पूर्ण थंड करून घ्यायचे। मग त्याच्यामध्ये इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 7 ते 8 लवंगी हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि ह्याची एक भरड तयार करून घेतली। मिक्सरमधून ह्याला आबडधोबड वाटून घेतलेलं आहे। भरड ही थोडी जाडसरच असावी। आता त्याच पॅनमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेलाचा वापर इथे आपल्याला जरा जास्तच करायचा आहे। तेल चांगलं तापलं गेलं की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि कांद्याला चांगलं इथे मी तेलामध्ये परतवत आहे। कांदा तेलामध्ये परतवत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची। कांदा थोडा पिंकिश कलरचा झाला की त्यामध्ये मी इथे पाव छोटा चमचा हिंग टाकून घेतलं आणि अर्धा छोटा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। तर मीठ तुम्हाला इथे तुमच्या चवीनुसार वापरायचं आहे। मिठाचा अंदाज येत नसेल तर चटणीत जेव्हा तुम्ही भाजणार तेव्हा इथे मिठाचा वापर केला तरीही चालेल। आता मीठ आणि हिंग चांगलं कांद्यामध्ये परतवून घेतलं। एकदा हलका मऊ झाला की मी गॅसची फ्लेम स्लो केली आणि जे वाटून ठेवलेली भरड होती ना ती मी पॅनमध्ये टाकून घेतलेली आहे। आता ही जी भरड आहे ती कांद्यामध्ये चांगली इथे मिक्स करून घ्यायची आणि या चटणीला 5 मिनिटे स्लो फ्लेमवरती चांगलं खमंग परतवून घ्यायचं आहे। अजून 5 मिनिटे चटणी चांगली परतवली गेली की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरमागरम चटणी सर्व करायची आहे। आता आपण लाल तिखटामधली शेंगदाण्याची चटणी नेहमीच खातो। एकदा ही हिरव्या मिरचीतली शेंगदाण्याची चटणी घरात ट्राय करून बघा, खाण्यासाठी एकदम उत्तम लागते। त्याचबरोबर जेव्हा आपल्याकडे भाजी नसते तेव्हा तुम्ही ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। एकदम छान अशी ही शेंगदाण्याची चटणी लागते। जर तुम्हाला माझी ही आजची शेंगदाण्याची चटणीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।